झाली सुरू. हा ओके. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 8वीची आजची तासिका आमचे ओम गुरुदेव विद्यालयाचे शिक्षक श्री नितीन आनाप सर बुद्धिमत्ता या विषयाची तासिका विषय बुद्धिमत्ता आणि त्याचा जो घटक आहे तो समसंबंध आणि त्यातील उपघटक आहे शब्द व संख्या तो घेत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण तासिका सुरू करावी. नितीन सर तासिका सुरू करा. हा नितीन सर. हॅलो. सर्व विद्यार्थ्यांचं त्या आजच्या या तासिकेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज आपण समसंबंध आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही शब्द त्याच्यावरती आधारित असणारे समसंबंध आहेत तर यावरती आधारित कोणते प्रश्न आणि कशा प्रकारे विचारले जातात याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि यासाठी थोडंसं आपल्याला तयारी करावी लागते, कारण की आपण जर क्वेश्चन पेपर सर्व पाहिल्या तर समसंबंध हे प्रकरण आहे तर ते 10 मार्कांसाठी विचारलं जातं. याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामधील त्या ठिकाणी असणारे जे प्रश्न आहे तर ते आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संख्यावरती आधारित असणारे समसंबंध असतात, आकृतीवरती आधारित असणारे समसंबंध असतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी कशा पद्धतीने अक्षरमालेवरती आधारित असणारे समसंबंध असतात आणि शाब्दिक जे काही समसंबंध आहे तर ते पण त्या ठिकाणी असतात. 2 उदाहरणं साधारणपणे शाब्दिक समसंबंधाचे विचारले जातात आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी की समजा पुस्तक आहे त्याचं लेखक कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. त्याचबरोबर दिनविशेष आहे की समजा 5 जूनला त्या ठिकाणी पर्यावरण दिन आहे तर आपलं विचारलं त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने की 15 मार्चला कोणता दिवस येणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी दिनविशेष हे पण आपल्याला पाहावे लागतील. त्याचबरोबर थोडंसं जनरल नॉलेज पण त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागेल, कारण की आपण मागचे जर प्रश्न पाहिले तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. एखादा देश त्याची राजधानी आहे त्याच्यावरती आधारित म्हणजे आपल्याला त्या राजधान्या वगैरे आहेत तर त्या पण पाहावे लागतील. आणि या पद्धतीने काही समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, यांची जर आपण व्यवस्थित तयारी केली तर आपण त्या ठिकाणी या समसंबंधावरती आधारित असणारे जे काही शाब्दिक प्रश्न आहेत तर ते सोडू शकतोय. साधारणपणे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे विचारले जाते की त्याचे 2 पर्याय त्या ठिकाणी आपल्याला निवडावे लागतात. बरेचसे प्रश्न असे असतात आणि ते सोडवताना मग त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने आपण जे काही अभ्यासलेलं आहे त्याचा विचार करून आपण काय करू शकतो ते प्रश्न सोडू शकतो. तर काही उदाहरणं आहे तर ती आज आपण या तासामध्ये पाहणार आहोत. सुट्टीच्या कालावधीमध्ये पण विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे, खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतायत आणि समसंबंध हा घटक मला वाटतं 2-3 तासांपासून सुरू आहे आणि सर्वजण त्या ठिकाणी तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून घेत आहेत. तर समसंबंधामधील जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत त्यांची काही उदाहरणं त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास केल्यानंतर ते उदाहरण आपल्याला सोडवता येतील आणि त्याचे मार्क्स आहेत आपल्याला मिळतील. आणि आपले मार्क्स आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत. 2-2 मार्क्स त्या ठिकाणी महत्वाचे आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि तर आपण आज समसंबंध हा जो काही घटक आहे त्याच्यामधील शाब्दिक उदाहरण आहे तर यांचा परिचय या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं उदाहरण त्या ठिकाणी आपण बघूया. तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की हे जे उदाहरण मध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर म्हणजे आपल्या उदाहरणांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संग्रहामध्ये ही उदाहरणं आहे तर ते वाढतील आणि तयारी करताना पण आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आवाज येतोय सगळ्यांना आणि सगळ्यांना ब्लॅकबोर्ड दिसतोय का? मला त्या ठिकाणी सगळ्यांनी रिएक्शन करून सांगायचं विद्यार्थ्यांनी. ब्लॅकबोर्ड दिसतोय आपल्याला? दिसतोय सर. सर दिसतोय. ठीक आहे, आपण सुरू करूया. तर पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
समसंबंध शाब्दिक आहे. पहिलं उदाहरण आहे दूध उत्पादन. याचा संबंध दिलेला आपल्याला धवल क्रांती. आणि असा संबंध आपल्याला विचारलेला आहे मासे उत्पादन. या प्रकारचा प्रश्न आहे दूध उत्पादन धवल क्रांती. तर मासे उत्पादन त्या ठिकाणी त्याचा संबंध आहे, तर तो खालील पर्यायातून निवडा. आणि पर्याय पहिला आहे पीत क्रांती. दुसरा पर्याय आहे हरित क्रांती. पर्याय 3 आहे लाल क्रांती. आणि पर्याय 4 आहे नील क्रांती. प्रश्न सर्व विद्यार्थी लिहून घेतील. या ठिकाणी बघा, हा जो प्रश्न आहे तर तो कसा विचारलेला आहे की भारतामध्ये त्या ठिकाणी काही क्रांत्या झालेल्या आहेत. जसं त्या ठिकाणी हरित क्रांती असेल, पीत क्रांती असेल, लाल क्रांती असेल, नील क्रांती असेल. दूध उत्पादन वाढीच्या संदर्भात भारताने त्या ठिकाणी धवल क्रांती हा एक प्रयोग राबवला होता आणि त्यातून त्या ठिकाणी दुधाचं उत्पादन आहे तर ते वाढलं गेलं होतं. याच पद्धतीने त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती हा प्रयोग आहे तर तो त्या ठिकाणी राबवण्यात आला. मासे उत्पादन वाढवण्यासाठी मग खालीलपैकी कोणता पर्याय आपल्याला योग्य असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नील क्रांती. जे जो प्रश्न आहे तर तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने भारतामध्ये झालेल्या ज्या काही विविध प्रकारच्या क्रांती होत्या आणि त्याच्यावरती आधारित त्या ठिकाणी असणारा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात तो जनरल नॉलेज या गटामध्ये येऊ शकतोय आणि त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग तो प्रश्न सगळ्यांनी लिहिला असेल. जे आपल्याला त्या ठिकाणी हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती या सगळ्या घटकांची माहिती असणं अपेक्षित आहे. शाब्दिक समसंबंधाचा दुसरा प्रश्न आहे राजवाड्यांचे शहर. याच्यामध्ये असणारे जे विविध घटक आहेत या सगळ्या घटकांची एक एक दोन उदाहरण मी या ठिकाणी घेणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्या अनुषंगाने एक एक दोन उदाहरणं आहेत तर ते तयार करता येतील आणि त्याचा निश्चितपणे फायदा आपल्याला होणार आहे. राजवाड्यांचे शहर आहे, त्याचा संबंध त्या ठिकाणी कोलकाता या शहराशी दिलेला आहे. आणि असा संबंध आपल्याला विचारलेला आहे गुलाबी शहर. परत दिलेले आहेत जयपूर, त्यानंतर उदयपूर, तिसरा पर्याय आहे भुवनेश्वर आणि चौथा पर्याय आहे मुंबई. हा जो प्रश्न आहे तर तो शहर आणि त्यांची वैशिष्ट्ये या घटकांतर्गत येतोय. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला जो काही समसंबंध सांगितलेला आहे तर तो राजवाड्यांचे शहर सांगितलेलं आहे. राजवाड्यांचे शहर आहे तर ते कोलकाता आहे असं आपलं विचारलं. याच्यावरती आधी आपलं विचारलं की गुलाबी शहर कोणतं आहे, म्हणजे शहरांची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असली पाहिजे.
जसं त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने मंदिरांचं त्या ठिकाणी असणारं शहर आहे तर ते भुवनेश्वर आहे. 7 बेटांचा समूह आहे तर ते मुंबई आहे. प्रत्येक शहराची काहीतरी वेगळी ओळख आहे. तर त्या पद्धतीने याचं उत्तर आहे तर ते काय येईल मग? गुलाबी शहर कोणतं आहे तर ते जयपूर आहे. राजस्थानची राजधानी जयपूर हे गुलाबी शहर या नावाने ओळखलं जातं आणि त्या पद्धतीने शहर आणि त्यांची वैशिष्ट्ये यावरती आधारित त्या ठिकाणी समसंबंधाचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला भारतातील जे प्रमुख शहर आहेत त्यांना त्या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा कोणत्या नावासाठी ते प्रसिद्ध आहे याची माहिती त्या ठिकाणी आपणास असणं अपेक्षित आहे. प्रश्न सर्वांनी लिहिलं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ते शाब्दिक समसंबंध आहे तर ते थोडस त्या ठिकाणी आपल्याला जनरल नॉलेज वरती आधारित, नंतर लेखक वगैरे आहे तर ते या पद्धतीने विचार करावा लागेल. आणखी एक वेगळा प्रश्न त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, माउंट अबू याचा संबंध राजस्थानशी आहे. आणि आपल्याला दार्जिलिंग हे ठिकाण विचारलेलं आहे आणि याचा संबंध विचारलेला आहे. तो कोणत्या त्या ठिकाणी असणाऱ्या राज्याशी आहे असं विचारलेलं आहे. त्याचे पर्याय आहेत आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बर 3 आहे ओडिशा, आणि नंबर 4 आहे केरळ. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही समसंबंध आहे तर तो भारतातील असणारे जे काही थंड हवेची ठिकाणं आहेत याच्या संबंधात माहिती देणारा हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी आपलं विचारलेलं आहे की माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. आणि राजस्थानचं काही वैशिष्ट्य पण आपल्याला माहित असले पाहिजे की जसं आपण जयपूरचं आताच पाहिलं होतं, राजधानीचं शहर आणि गुलाबी शहर आहे. माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे. त्याचबरोबर भारतातील त्या ठिकाणी असणारं जे काही थरचं वाळवंट आहे तर ते राजस्थानमध्ये आहे. आणि त्या पद्धतीने माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थानमध्ये आहे. असंच त्या ठिकाणी दार्जिलिंग नावाचं जे काही थंड हवेचं ठिकाण आहे तर ते त्या ठिकाणी आपलं विचारलेलं आहे. अनेक थंड हवेचे ठिकाण आहे तर त्यांची आपल्याला माहिती आहे. जसं त्या ठिकाणी आपण महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, म्हणजे महाराष्ट्रामधील देखील थंड हवेच्या ठिकाणांची आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपल्या देशामधील असणाऱ्या विविध थंड हवेच्या ठिकाणावरती आधारित प्रश्न आहे. आणि दार्जिलिंगचं उत्तर आपलं त्या ठिकाणी पश्चिम बंगाल हे असणार आहे. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काय करू शकतो, तयारी करू शकतो आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, हे प्रश्न आहे तर ते सोडवता येतील. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहायचे आहेत आणि या प्रकारचे एक एक 2-2 प्रश्न आपण पण तयार करायचे. जे विद्यार्थी जास्त प्रश्न तयार करतात तर त्यांना नेहमीच जास्त मार्क पडतात. बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी असं आहे, जे प्रश्न तयार करणार आहेत त्यांना त्या प्रश्नाची जी काही सखोलता आहे तर ती जास्त समजते.
प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. लावणी या शब्दाचा समसंबंध महाराष्ट्राशी जोडलेला आहे. आणि असा समसंबंध आपला विचारलेला आहे गरबा पर्याय दिलेले आहेत राजस्थान, दुसरा पर्याय आहे मध्य प्रदेश, तिसरा पर्याय गुजरात आणि चौथा पर्याय आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 4 यामध्ये भारतातील विविध राज्यामध्ये असणारे जे काही नृत्य प्रकार आहेत तर ते विचारलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला नृत्य प्रकार कोणत्या राज्यामधलं कोणतं प्रसिद्ध आहे याची माहिती आपल्याला असेल तर आपल्याला याचं उत्तर लगेच देता येणार आहे. लावणी हा नृत्य प्रकार आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि गरबा हा नृत्य प्रकार आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलेला आहे. तर विविध राज्यांचे असणारे जे काही नृत्य प्रकार आपल्याला माहिती असलं पाहिजे की जसं पंजाबमध्ये काय आहे की पंजाबचा भांगडा प्रसिद्ध आहे, महाराष्ट्र लावणी आहे, गरबा त्या ठिकाणी काय आहे गुजरातचा आहे, राजदांडिया असेल तर ते राजस्थानचं आहे आणि त्या पद्धतीने बिहू नृत्य प्रकार असेल तर तो आसाम राज्याचा आहे. जे या पद्धतीने आपण नृत्य प्रकाराची जर तयारी केली तर आपल्याला याचा मार्क मिळू शकतोय. नृत्य प्रकार कोणत्या राज्याचं कोणतं वैशिष्ट्य आहे आणि कोणतं नृत्य प्रकार आहे. लावणी महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर गरबा जो आहे तर तो गुजरात या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे. प्रश्न सर्वांनी लिहिला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सर्वांना ब्लॅकबोर्ड दिसतोय की ते सांगायचंय मला. व्हाईट बोर्ड सर्वांना दिसतोय का? प्रश्न लिहिलेला सगळ्यांना दिसतोय का? प्रश्न क्रमांक 5 आहे शाब्दिक समसंबंधाचा बांगलादेश बांगलादेशचा समसंबंध ढाकाशी दिलेला आहे. आपल्याला विचारलेला आहे श्रीलंका पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे काठमांडू, दुसरा पर्याय आहे हरारे, तिसरा पर्याय आहे इस्लामाबाद आणि चौथा पर्याय आहे कोलंबो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही समसंबंध आहे तर तो देश आणि त्यांच्या असणाऱ्या राजधान्या यावरती आधारित आहे. जसं त्या ठिकाणी आपल्या देशाची राजधानी आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिल्ली आहे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे, झिम्बाब्वेची राजधानी हरारे आहे, जपानची राजधानी टोकियो आहे, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाची राजधानी आहे तर ती त्या ठिकाणी वॉशिंग्टन DC आहे, नेपाळची राजधानी काठमांडू आहे आणि त्या पद्धतीने बांगलादेशची राजधानी जर ढाका असेल तर श्रीलंकेचं उत्तर आपलं काय येणार आहे पर्याय क्रमांक 4 कोलंबो. या पद्धतीने देश आणि त्यांच्या राजधान्या सर्वच आपल्याला लक्षात ठेवण्याची अपेक्षा नाही पण काही महत्वाचे देश आहेत त्यांच्या राजधान्या त्या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे म्हणजे आपल्याला
जर या प्रकारचा प्रश्न आला तर तो आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे. प्रश्न लिहिला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बांगलादेश ढाका तर श्रीलंका कोलंबो. यासारखे तुम्ही 2-3 प्रश्न तयार करायचे आहेत. विद्यार्थ्यांना सूचना आहे, देश आणि त्यांच्या राजधान्या असे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी पर्यायी प्रश्न तयार करायचे आहेत. प्रश्न 6 आहे, महात्मा गांधी यांचा संबंध दिला आपल्याला राजघाटाशी. आणि इंदिरा गांधी असा संबंध विचारला आपला. इंदिरा गांधी यांचा विचारलेला आहे. जे महात्मा गांधीचा संबंध राजघाटाशी आहे तर इंदिरा गांधी यांचा संबंध विचारलेला आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे शक्तीस्थळ, दुसरा पर्याय आहे शांतीवन, तिसरा पर्याय आहे किसान घाट, आणि चौथा पर्याय आहे अभय घाट. हा जो प्रश्न आहे तर तो महत्वाची नेते आणि त्यांच्या समाधीची जी काही स्थळं आहेत यांच्या संदर्भात असणारा हा शाब्दिक समसंबंध आहे. जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की महात्मा गांधीचं जे काही समाधी स्थळ आहे तर ते राजघाट आहे, तर इंदिरा गांधी यांच्या समाधीचं स्थळ आहे तर ते खालीलपैकी कोणतं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्या जे काही असणाऱ्या स्थळं आहेत, समाधी स्थळं आहेत, तर त्यांची माहिती त्या ठिकाणी आपणास असणं अपेक्षित आहे. जसं या ठिकाणी पंडित नेहरू यांची समाधी स्थळ आहे तर ते शांतीवन आहे. लाल बहादूर शास्त्री यांचं जे काही समाधी स्थळ आहे तर ते किसान घाट आहे. आणि त्या प्रकारे आपलं विचारलेलं आहे महात्मा गांधींचं जर समाधी स्थळ आहे तर ते राजघाट असेल तर इंदिरा गांधी यांचं त्या ठिकाणी कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 1 शक्तीस्थळ येणार आहे. जे या पद्धतीने आपले प्रश्न विचारले जातात की आपल्या भारतामध्ये असणारे विविध जे घटक आहेत तर त्यांची माहिती त्या ठिकाणी आपणास असणं अपेक्षित आहे. आणि जर आपण या प्रकारच्या प्रश्नांची तयारी केली तर निश्चितपणे आपल्याला या समसंबंध शाब्दिक मधील मार्क आहे तर ते मिळू शकतात. जे आपण काय करतोय की प्रत्येक घटक आपण वेगळा घेतला. जसं आपण त्या ठिकाणी काय केलं, भारतामधील असणाऱ्या क्रांती घेतल्या, त्यानंतर शहर आणि त्यांची वैशिष्ट्ये घेतली, थंड हवेची ठिकाणं घेतली, भारतातील विविध प्रकारचे नृत्य प्रकार घेतले, देश आणि त्यांच्या राजधान्या घेतल्या आणि समाधी स्थळ घेतले. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. प्रश्न क्रमांक 7 आहे, आणि नंतर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण फक्त क्वेश्चन पेपर मध्ये आलेले जे प्रश्न आहेत तर ते घेणार आहोत. 2017 पासून तर 2025 पर्यंत त्या ठिकाणी कोणते प्रश्न आलेले आहेत आणि कशा प्रकारे असू शकतात ते त्यांचा एक पॅटर्न आहे तर तो पॅटर्न पण आपल्या लक्षात येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, सुवर्ण मंदिर याचा संबंध दिलेला आहे अमृतसर. आणि असा संबंध आपला विचारलेला आहे सूर्य मंदिर
पर्याय आहेत पहिला कोणार्क, दुसरा पर्याय आहे पुरी, तिसरा पर्याय आहे विजापूर आणि चौथा पर्याय आहे भुवनेश्वर. हा जो प्रश्न आहे तर तो विविध राज्यामधील असणारी प्रसिद्ध जी काही ठिकाणं आहेत तर त्यावरती आधारित आहे. जसं या ठिकाणी आपलं विचारलंय की सुवर्ण मंदिर आहे तर ते अमृतसर या ठिकाणी आहे. पंजाब मधील त्या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण मंदिर पाहायला मिळतंय. त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सूर्य मंदिर विचारलेलं आहे. आपल्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे की जसं त्या ठिकाणी आग्र्याला ताजमहल आहे, फतेपूर सिक्रीला त्या ठिकाणी बुलंद दरवाजा आहे. त्या ठिकाणी त्या शहरांची वैशिष्ट्य आणि त्यामध्ये त्या ठिकाणी असणारे प्रसिद्ध मंदिर तर ते आपणास माहीत असणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. स्वर्ण मंदिर अमृतसर मध्ये आहे आणि सूर्य मंदिर आहे तर ते कोणार्कचे आहे. ज्या ठिकाणी आपण सूर्य मंदिर आपणास पाहायला मिळतंय. याच प्रकारे मग आपल्याला त्या ठिकाणी इथं आणखी पॅरलल प्रश्न आहे तर ते आपले जे काही विविध प्रकारचे ज्योतिर्लिंग आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतोय किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही अष्टविनायक स्थळ आहेत तर ते त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. म्हणजे याला पॅरलल तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रश्नांची तयारी देखील करू शकतात आणि त्याच्या मदतीने आपल्याला ते प्रश्न आहे तर ते पण सोडवता येतील. प्रश्न लिहिला असेल सर्वांनी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कोणार्कचे सूर्य मंदिर आहे तर ते प्रसिद्ध आहे. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी असणारे जे काही धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ असा पण प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतोय. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत लेखक आणि साहित्य. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा आणि हा विषय त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे कारण की आतापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न विचारलेले आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लेखक आणि त्यांचं साहित्य आहे तर ते त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. त्यामुळं लेखक आणि त्यांचं साहित्य आहे तर ते बारकाईने अभ्यासणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यावरती आधारित एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. अश्रूंची झाली फुले. हे जे पुस्तक आहे तर ते त्याचा संबंध दिलेला आहे वसंत कानेटकर. आणि या पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे ययाती याचा समसंबंध विचारलेला आहे. पर्याय आहेत वि. स. खांडेकर, दुसरा आहे शिवाजी सावंत, तिसरा पर्याय आहे अच्युत गोडबोले, नंबर 4 आहे पु. ल. देशपांडे. जे लेखक आणि त्यांचं साहित्य आहे तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. अश्रूंची झाली फुले हे जे पुस्तक आहे तर ते वसंत कानेटकर यांचं आहे आणि आपल्याला या प्रकारे विचारलेलं आहे ययाती हे जे पुस्तक आहे तर ते खालीलपैकी कोणत्या लेखकाचं आहे असा आपला विचार करावा लागेल. पुस्तक आणि त्यांची त्या ठिकाणी असणारी जे लेखक आहे त्यांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला वाचावी लागेल.
आणि मग आपण हे प्रश्न सोडू शकतो. छावा कादंबरी असेल तर ती त्या ठिकाणी कशा पद्धतीने शिवाजी सावंत यांची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बटाट्याची चाळ वगैरे आहे तर ते पु ल देशपांडे यांचं त्या ठिकाणी असणारं ते साहित्य आहे. या ठिकाणी आपलं विचारलेलं आहे ययाती पी स खांडेकर यांचं हे त्या ठिकाणी असणारी कादंबरी आहे तर ती प्रसिद्ध आहे. आणि त्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर सांगू शकतो. पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न लिहून झालाय. पर्यायासह लिहायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला पर्यायाचा पण विचार करता येतो कारण की हेच पर्याय त्या ठिकाणी पुन्हा प्रश्नामध्ये असू शकतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर पुढचा आणि 9वा प्रश्न आहे. सहारा याचा संबंध दिलेला आहे मुंबईशी. आणि आपलं विचारलेलं आहे डमडम याचा संबंध कोणत्या शहराशी असेल. पर्याय दिलेले आहेत दिल्ली, दुसरा पर्याय आहे भोपाळ, तिसरा पर्याय आहे कोलकाता आणि चौथा पर्याय आहे चेन्नई. आपल्या भारतातील असणारे जे विमानतळ आहेत त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. सहारा हे आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी असणारं विमानतळ आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे. आणि आपलं विचारलेलं आहे डमडम तर भारतामधील असणारे जे प्रसिद्ध विमानतळ आहे तर त्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. जसं दिल्लीचं त्या ठिकाणी पालम आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी विमानतळ आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला डमडम विचारलेलं आहे तर ते कोलकाता हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जे काही आपली जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती आधारित देखील शाब्दिक समसंबंध आहे तर ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 10 कडे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. नाईल तो सगळ्या विद्यार्थ्यांना येईल उत्तर. नाईल याचा समसंबंध आहे तर तो इजिप्तशी दिलेला आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे अमेझॉन याचा समसंबंध विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे USA अमेरिकेची संयुक्त संस्थाने, दुसरा आहे ब्राझील, तिसरा पर्याय आहे अर्जेंटिना, आणि चौथा आहे इस्रायल. जगभरातील असणारे प्रमुख देश जगभरामधील असणाऱ्या ज्या काही प्रमुख नद्या आहेत आणि त्या नद्या कोणत्या देशामध्ये आहेत म्हणजे नद्या
आणि त्यांचे देश यावरती आधारित हा शाब्दिक समसंबंध विचारलेला आहे. नाईल नदी आहे तर ती इजिप्त या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि नाईल नदीचं महत्व इजिप्त देशासाठी खूप महत्वाचं आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी अमेझॉन ही जगातील त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांक लांबीच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आणि पाण्याच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकाची असणारी नदी आहे. पात्र जर पाहिलं तर सगळ्यात मोठं पात्र आहे तर ते अमेझॉन नदीचं आहे. आणि ही नदी त्या ठिकाणी कोणत्या देशामध्ये असं आपलं विचारलेलं आहे. म्हणजे विविध देशामधल्या असणाऱ्या नद्या आहेत तर त्या माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. जसं त्या ठिकाणी आपण आपल्या भारतात पाहिलं तर गंगा आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे, विविध प्रकारची भीमा असेल, विविध प्रकारच्या नद्या आहेत तर त्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. म्हणजे देश आणि नद्या यावरती आधारित एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसं नाईल, त्या नाईल नदीला इजिप्तची देणगी असं म्हटलं जातं आणि जगभरातील सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे तर ती नाईल नदी आहे. आणि पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी म्हटलं पाणी सगळ्यात जास्त कोणत्या नदीमध्ये आहे, पात्र सगळ्यात जास्त मोठं कोणतं आहे तर ते अमेझॉन नदीचं आहे. आणि ही अमेझॉन नदी आहे तर ती दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील या देशामध्ये आहे आणि ती देखील त्या ठिकाणी तिचं एक वैशिष्ट्य आहे. ते देखील आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने पाहू शकतोय. भारतातील विविध घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या याच्यावरती पण प्रश्न आपला विचारला जाऊ शकतोय. त्या प्रकारचा प्रश्न आपण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. भारतातील असणारे विविध राज्य आणि त्यांच्या राजधान्या आपल्याला वाचून ठेवाव्या लागतील. सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे कारण की आपल्याला ते समसंबंधामध्ये शाब्दिक प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकते. त्यावरती आधारित एक प्रश्न बघूया आपण. आजचा प्रश्न क्रमांक 11 आहे. शाब्दिक समसंबंध. गोवा या राज्याचा समसंबंध दिलेला आहे पणजी आणि तसा समसंबंध आपल्याला विचारलेला आहे झारखंड. जे गोव्याची राजधानी त्या ठिकाणी पणजी आहे तर झारखंडची राजधानी कोणती आहे असा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे चंदीगड, दुसरा पर्याय आहे जयपूर, तिसरा पर्याय आहे पाटणा आणि चौथा पर्याय आहे रांची. जर आपण त्या ठिकाणी आपल्या भारतातील प्रमुख घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या वाचल्या असतील तर आपल्याला याची उत्तर आहे तर ते सहजपणे सोडवता येतील. गोवा भारतातील त्या ठिकाणी सर्वात लहान असणारं राज्य आहे आणि त्याचं त्या ठिकाणी असणारी राजधानी आहे तर ती पणजी आहे. झारखंडची राजधानी आपल्याला विचारलेली आहे तर आपण त्या ठिकाणी पर्याय जर पाहिले तर चंदीगड, पंजाब आणि हरियाणा यांची त्या ठिकाणी असणारी सामायिक राजधानी आहे चंदीगड. चंदीगड केंद्रशासित प्रदेश देखील आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आपण पाहिला तर जयपूर आहे, राजस्थानची राजधानी जयपूर आहे. तिसरा पर्याय आपण पाहिला तर तो काय आहे पाटणा, बिहारची राजधानी आहे. आणि मग आपलं उत्तर जे आहे तर ते कोणते असणार आहे पर्याय क्रमांक 4 रांची. गोव्याची राजधानी त्या ठिकाणी पणजी तर झारखंडची रांची आहे. त्या अनुषंगाने आपण आज त्या ठिकाणी विविध घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या माहीत असणं अपेक्षित आहे. भारतातील असणारे सगळे घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या व्यवस्थित वाचल्या तर आपल्याला या प्रकारचा प्रश्न आहे तर तो सोडवता येणार आहे. याचबरोबर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या पण राजधान्या त्या ठिकाणी आपण वाचणं अपेक्षित आहे. 3 विशेषावरती आधारित काही प्रश्न आहेत तर ते विचारले जातात आणि ते पण अति महत्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठी आपल्याला दिनविशेष आहे तर ते त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील. त्यावरती आधारित काही प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे.
आपण बऱ्याच प्रकारचे पॅटर्न त्या ठिकाणी विचारात घेतलंय. आता पुढे आपण त्या ठिकाणी दिनविशेषावरती आधारित असणारे प्रश्न पाहणार आहोत. पर्यावरण दिन, प्रश्न क्रमांक 12 आहे. पर्यावरण दिनाचा समसंबंध आहे तर तो 5 जूनशी आहे. आणि असा समसंबंध आपला विचारलेला आहे. वसुंधरा दिन, पर्यावरण दिन 5 जूनला येतो तर वसुंधरा दिन आहे तर तो खालीलपैकी त्या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये येणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 5 सप्टेंबर, दुसरा पर्याय आहे 22 सप्टेंबर, तिसरा पर्याय आहे 1 मे आणि चौथा पर्याय आहे 22 एप्रिल. दिनविशेष आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, कारण की आपण प्रश्नपत्रिकेची जर माहिती पाहिली तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न शाब्दिक जे काही समसंबंध आहे तर ते दिनविशेषावरती त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे तर तो पर्यावरण दिनावरती विचारलेला आहे. पर्यावरण दिन 5 जूनला आहे तर वसुंधरा दिन आहे तर तो त्या ठिकाणी कोणत्या वारी असणार आहे असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे आपण जर दिनविशेषाची तयारी केली, दिनविशेष जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासल्याने ते आपल्याला अभ्यासावेच लागणार आहे, कारण की आपल्याला त्यावरती आधारित त्या ठिकाणी बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न विचारले जातात की वार शोधणे. की समजा त्या ठिकाणी असा पण प्रश्न असतो की 7 जानेवारीला 2003 मध्ये शनिवार होता आणि मग आपलं विचारलं जातं की 17 मार्च 2022 रोजी त्या ठिकाणी कोणता वार असेल. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नामध्ये दिनविशेष येणार नाही. मात्र जर आपल्याला असं विचारलं की 2003चा बालिका दिन आहे तर तो शनिवारी आला आणि त्याच वर्षी त्या ठिकाणी जागतिक त्या ठिकाणी ग्राहक दिन आहे तर तो कोणत्या वारी येणार आहे. त्यासाठी आपल्याला दिनविशेष माहित असणं अपेक्षित आहे. किमान 20 ते 25 दिनविशेष त्या ठिकाणी आपण व्यवस्थित तयारी करून ठेवायची आहे. जसं त्या ठिकाणी आपण जानेवारी महिन्यामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी 3 जानेवारी बालिका दिन आहे, 12 जानेवारी त्या ठिकाणी राष्ट्रीय युवक दिन आहे, 30 त्या ठिकाणी जानेवारी आहे तर तो हुतात्मा दिन आहे, गांधीजींची पुण्यतिथी आहे, जे त्या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये येणारे सगळे दिनविशेष आपण एकदा व्यवस्थित लिहून घ्यायचे. त्यानंतर फेब्रुवारीचे पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काय करायचं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते प्रश्न आपल्याला समसंबंधामध्ये शाब्दिक मध्ये पण विचारले जातात आणि जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला दिनविशेषावरती प्रश्न शोधायचे आहेत, वार शोधायचे आहेत, दिनदर्शिकेवरती त्या ठिकाणी आधारित प्रश्न असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याचा उपयोग होतो. त्यामुळं दिनविशेष आहे तर ते सर्वांनी त्या ठिकाणी तयारी करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला त्याचे मार्क्स आहे तर ते मिळणार आहे. प्रश्न या ठिकाणी आहे, पर्यावरण दिन 5 जूनला आहे तर वसुंधरा दिन आहे तर तो कोणत्या वारी असणार आहे. 5 सप्टेंबरला काय असतो, शिक्षक दिन असतो. त्यानंतर त्या ठिकाणी 1 मे ला पाहिलं तर आपण काय असतो, महाराष्ट्र दिन आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. 22 एप्रिल आणि 22 सप्टेंबर, तर 22 एप्रिलला त्या ठिकाणी काय येणार आहे, आपला वसुंधरा दिन येणार आहे. वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वी दिन आहे आणि त्या दिनाचं महत्व काय आहे की पृथ्वीच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही पृथ्वीबद्दल असणारं जे काही प्रेम आहे तर ते त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा तो दिन आहे आणि कशा पद्धतीने आपण आपल्या पृथ्वीचं संरक्षण केलं पाहिजे आणि या पृथ्वीवरती असणारे जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांसाठी वापरायोग्य राहिली पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण तो दिन साजरा करतो. पर्यावरण दिनाचं पण महत्व सर्वांना माहिती आहे की त्या दिवशी आपण त्या ठिकाणी पर्यावरणाच्या जागृतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करतो. शाळेमध्ये विविध प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम आहे तर त्यांचं आयोजन केलं जातं आणि त्या पद्धतीने दिनविशेषावरती आधारित असणारा प्रश्न आहे तर तो आपला विचारला जाऊ शकतो. यानंतरच्या कालखंडामध्ये आता आपण फक्त क्वेश्चन पेपर मध्ये आलेले जे प्रश्न आहेत तर त्यांचीच माहिती पाहणार आहोत.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 2017च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रश्न होता. सोयाबीनचा समसंबंध आहे तर तो खाद्य तेलाशी आहे. आणि असा संबंध आपल्याला विचारलेला आहे बांबू. पुढे सांगितलंय 2 पर्याय निवडा. जेव्हा आपण 2 पर्याय त्या ठिकाणी निवडणार आहोत तेव्हा आपल्याला त्याचे 2 मार्क आहे तर ते मिळतील. एक पर्याय आपला चुकला तर त्या ठिकाणी आपल्याला 0 मार्क मिळणार आहे. त्यामुळे या प्रकारचा प्रश्न सोडवताना विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. पर्याय जे आहे तर ते पहिलं पर्याय आहे लाख. दुसरा पर्याय आहे काथ. तिसरा पर्याय आहे टोपली. आणि चौथा पर्याय आहे कागद. 2 पर्याय निवडायचे आहेत. 2017 फेब्रुवारी 2017 मधील क्वेश्चन पेपर मधला हा प्रश्न आहे. 2 मार्कांसाठी विचारलं होतंय. म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही निर्मिती आहे या सोयाबीन पासून त्या ठिकाणी आपण कोणतं उत्पादन करू शकतो असा समसंबंध विचारलेला आहे. सोयाबीन पासून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, खाद्यतेल आहे तर ते त्या ठिकाणी आपण मिळू शकतो. असं आपल्याला विचारलेलं आहे की बांबू ही जी वनस्पती आहे यापासून त्या ठिकाणी कोणते उत्पादन येऊ शकतात. कोणते होऊ शकतात मग? बरोबर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. ज्या टोपल्या आहेत तर त्या आपण त्या बांबूच्या त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि कागद निर्मितीमध्ये देखील बांबू या वनस्पतीचा वापर आहे तर तो केला जातो. 2017 मध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला होता. लाख आणि काथ आहे तर ते विविध प्रकारच्या वनस्पतीपासून त्या ठिकाणी काय केले जातात, उत्पादने मिळू शकतात आपल्याला. प्रश्न लिहून झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2018च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रश्न बघूया. शाब्दिक समसंबंध. प्रश्न क्रमांक 14. आपण 2017 मधलाच आहे. जे 2 प्रश्न विचारले जातात समसंबंध शाब्दिक प्रत्येक पेपर मध्ये. 17 मधील दुसरा प्रश्न होता अर्क याचा संबंध आहे तर तो सहस्त्रकर असा दिलेला आहे. असा संबंध आपल्याला विचारला तीरचा विचारलेला आहे. आणि इथं पण त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की 2 पर्याय निवडा. 2 पर्याय निवडा. पर्याय दिलेले आहेत धनुष्य. दुसरा पर्याय आहेत शरण. तिसरा पर्याय आहे बाण. आणि चौथा पर्याय आहे किनारा. 2 पर्याय निवडायचे आहेत. अर्कचा जो काही संबंध आहे तर तो सहस्त्रकर असा आहे की त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की त्याचे समानार्थी शब्द आहे. थोडक्यात अर्कचा समानार्थी शब्द आहे तर तो सहस्त्रकर आहे. तर तीर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला 2 शोधायचे आहे. कोणते येतील ते मग?
धनुष्य येईल का? शरण येईल का? हे दोन येणार नाही. बाण येणार आहे. तीर म्हणजे बाण आहे आणि तीर म्हणजे नदीचा किनारा पण आहे. जे हा जो काही तीर शब्द आहे तर तो आपण वेगळ्या अर्थाने वापरू शकतो. बाण म्हणून पण वापरू शकतो आणि किनारा जो आहे नदीचा तर तो पण त्या ठिकाणी आपण बाण म्हणजे तीर म्हणून त्या ठिकाणी वापरू शकतोय. या पद्धतीचा हा प्रश्न विचारला होता. तुम्हाला सांगितलं होतं की लेखक आणि त्यांचं जे साहित्य आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि असाच प्रकारचा प्रश्न आहे तर तो 2018च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला आहे. तो प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 15 आहे. वि. स. खांडेकर हे जे लेखक आहे त्यांचा संबंध त्यांच्या असणाऱ्या कादंबरीशी दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेला आहे विश्वास पाटील याचा समसंबंध आपल्याला विचारलेला आहे. इथे पण सांगितलंय की 2 पर्याय निवडा. 2018च्या क्वेश्चन पेपर मधील प्रश्न आहे आणि 2 पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे मृत्युंजय. दुसरा पर्याय आहे पानिपत. तिसरा पर्याय आहे छावा आणि चौथा पर्याय जो आहे तर तो झाडा झडती आहे. लेखक आणि त्यांचं साहित्य, लेखक आणि त्यांची असणारी पुस्तके यावरती आधारित हा प्रश्न 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. वि. स. खांडेकर यांची ययाती कादंबरी आहे तर ती प्रसिद्ध आहे. या पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. विश्वास पाटील यांचं साहित्य विचारलेलं आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं मृत्युंजय आहे तर तो कोणाचा आहे? शिवाजी सावंत यांचं आहे. त्यांचं पुस्तक आहे ते. छावा पण पुस्तक कोणाचं आहे? शिवाजी सावंत यांचं आहे. मग राहिलेले 2 पर्याय आहे तर ते काय असतील? विश्वास पाटील यांचे असणार आहे. पानिपत यांची अत्यंत नावाजलेली कादंबरी आहे आणि दुसरी जी आहे तर ती झाडा झडती आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपले अचूक उत्तर आहे तर ते हे 2 असतील. पर्याय क्रमांक 2 आणि 4 या पद्धतीचा प्रश्न आहे तर तो 2018च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला होता. प्रश्न लिहून झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वि. स. खांडेकर यांचा समसंबंध त्यांच्या कादंबरीशी दिला होता आणि आपल्याला विश्वास पाटील यांच्या पुस्तकांची किंवा कादंबरीची नाव आहे तर ती विचारली होती. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला शिवाजी सावंत यांच्या 2 पुस्तकांची नाव दिली होती. त्यामुळे आपल्याला शोधणं सोपं झालं. पण आपल्याला हे साहित्य कोणत्या लेखकाचं आहे तर ते माहीत असणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला लेखक आणि त्यांचं साहित्य याचा त्या ठिकाणी बारकाईने विचार करावा लागेल. म्हणजे आपले हे जे काही शाब्दिक समसंबंधाचे मार्क आहे तर ते जाणार नाहीत आणि त्याला आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स आहे तर ते मिळू शकतात. 16 नंबरचा प्रश्न आहे हेम कनक आणि कटक याचा समसंबंध आपल्याला विचारलेला आहे. 2021च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न आला होता. फेब्रुवारी 2021. हेम कनक आहे तर कटक त्या ठिकाणी त्याचा संबंध विचारलेला आहे. पर्याय आहेत पहिला तुकडा,
दुसरा पर्याय आहे तर तो त्या ठिकाणी तांबे आहे. तिसरा पर्याय शहर आणि चौथा पर्याय आहे तर तो सैन्य आहे. तर या ठिकाणी जे शब्द विचारलेले आहेत तर ते कोणते आहेत? समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द आहेत. हेम, कनक, सोने त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. कटक जे आहे तर ते त्या ठिकाणी काय आहे? कटक म्हणजे त्या ठिकाणी सैन्य आहे. सैन्यांची तुकडी, सैन्यांचा ताफ असेल, फौज असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण कटक असं म्हणतो. फसवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे की शहर पण दिलेलं आहे, तांबे पण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण विचार केला तर कटक म्हणजे त्या ठिकाणी काय? सैन्य असं होणार आहे. लष्कर, फौज या अर्थाने तो शब्द वापरला जातो. आणखी 2022च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेला प्रश्न आहे तर तो बघूया आपण. जे समानार्थी शब्द आहे तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला होता. आणखी एक महत्वाची याच्या संदर्भात माहिती सांगतोय. जर शाब्दिक समसंबंधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काही अडचण आली तर त्यावेळेस याच क्रमांकाचा इंग्रजीमध्ये असणारा जो प्रश्न आहे तर तो पाहायचा. त्या ठिकाणी आणखी वेगळा प्रश्न असतो, उत्तर मात्र त्याच क्रमांकाचं असतं. जर तिथे आपल्या अडचण आलीच तर आपण त्या ट्रिकचा देखील वापर करू शकतो आणि त्याचे मार्क्स आहे तर ते मिळू शकतोय. 2022च्या क्वेश्चन पेपर मधला प्रश्न होता. 17 नंबरचा प्रश्न आहे. प्राथमिक व्यवसाय आवाज येतोय माझा सर्वांना? प्राथमिक व्यवसायाचा संबंध आहे तर तो पशुपालनाशी आहे. आणि असा संबंध आहे तर तो आपला विचारलेला आहे. द्वितीयक व्यवसाय 2022च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. दोन पर्याय निवडा असं पण सांगितलेलं आहे. दोन पर्याय निवडा. जे हा जो प्रश्न आहे तर तो प्राथमिक व्यवसाय कोणकोणते आहेत? शेती, पशुपालन, खाणकाम, वनातील उत्पादने गोळा करणे, मासेमारी यासारखे प्राथमिक व्यवसाय आहेत. या प्राथमिक व्यवसायावरती त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग म्हणजे द्वितीयक व्यवसाय आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते उद्योग ओळखायचे आहे. पर्याय दिलेला आहे पर्यटन. दुसरा पर्याय आहे सुती कापड उद्योग. तिसरा पर्याय आहे पतपुरवठा. आणि चौथा पर्याय आहे पोलाद उद्योग. आता हा प्रश्न सोडवताना आपल्या ठिकाणी उद्योगाचं वर्गीकरण आहे तर ते माहीत असलं पाहिजे. की उद्योगाचं वर्गीकरण 3 प्रकारे केलं जातं: प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय. जे त्या ठिकाणी निसर्गावरती असणाऱ्या घटकावरती अवलंबून असणारे व्यवसाय असतात त्यांना आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणतो. त्याच्यावरती प्रक्रिया करणारे व्यवसाय द्वितीयक व्यवसाय असतात आणि तृतीयक व्यवसाय आहेत तर ते त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा पुरवतात आपणास. या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला काही सेवा दिल्या आहेत बघा. पर्यटन ही सेवा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पतपुरवठा, बँका ज्या आहेत तर त्या पण तृतीय सेवांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मग आपलं उत्तर काय येणार आहे? द्वितीयक व्यवसाय त्या ठिकाणी सुती कापड उद्योग आणि पोलाद उद्योग आहे. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक त्या ठिकाणी व्यवसायातून मिळालेले उत्पादन जे आहेत त्यावरती प्रक्रिया करून आणखी चांगल्या पद्धतीची उत्पादने त्या ठिकाणी तयार केली जातात. त्याचं जे काही दर्जा आहे तर तो पण त्या ठिकाणी टिकवला जातो आणि त्या पद्धतीने द्वितीयक व्यवसाय त्या ठिकाणी कोणते आहे तर ते पोलाद उद्योग आणि सुती कापड उद्योग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासारखे प्रश्न असतील
बऱ्याचशा प्रश्नांची आपल्याला तयारी करावी लागेल आणि विविध प्रकारचे प्रश्न जेव्हा त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तेव्हा निश्चितपणे आपल्याला या घटकाची माहिती आहे तर ते मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. हा नितीन सर. बोला सर. हॅलो. हा सर, लाईट गेली, बोला ना. हा हा ठीक आहे म्हटलं. हो सर. काही अभ्यास दिला का? अभ्यास नाही दिला, उद्या आहे सर परत. बर बर ठीक आहे. खूप अभ्यास सुंदर दिला असं मी, म्हणजे लेक्चर. सुरू हा असताना त्यानं खूप सांगितलं की सुंदर असं पॅरल याची लेक्चर. 2-2 उदाहरणं तयार करा. हा बर 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 ठीक आहे. बोला सर. खूप सुंदर बोला असं सर. लेक्चर श्री नितीन आनाप सर यांनी घेतलं. त्यांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मी आभार मानतो आणि आजची तासिका संपली असं जाहीर करतो. साई. हॅलो. हॅलो. हा चौधरी सर.